मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ आज दलित महासंघाने सांगली सिव्हिल हॉस्पिटलसमोर अनोखे आंदोलन करीत सर्वांचे लक्ष वेधले। यामध्ये दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी चक्क म्हैस आणून सिव्हिल प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला। यावेळी डॉक्टर साहेब डॉक्टर की सोडा म्हैशी बोडा अशा घोषणा देत म्हैस बोडण्याचे आंदोलन करण्यात आले। काही दिवसापूर्वी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून एका महिलेने आरोग्य यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा भेदत एका बाळ सर्वांच्या समोर चोरून नेले होते। या घटनेच्या अनुषंगाने आज दलित महासंघाकडून अधिष्ठाता प्रकाश गुरव यांच्या निष्क्रियतेवर ठपका ठेवत हे आंदोलन केले। यावेळी आंदोलक आणि सिव्हिल सुरक्षा रक्षक पोलीस यांच्यात किरकोळ वादाचे प्रकार घडले। आज आमच्या या सांगली जिल्ह्याची तसेच सांगली शहराची ओळख आरोग्य पंढरी म्हणून आज या सिव्हिलने करून दिली। पद्मभूषण वसंतदादा पाटील या हॉस्पिटलने आज एवढी लौकिकता केलेली आहे की पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक तसेच कोकण आणि इतर भागातले सुद्धा पेशंट आज या दवाखान्यात एकदम आदराने नावाने बरे होऊन इथं गेलेले आहे। याचाच गैरफायदा आज हे सिव्हिल प्रशासन घेत आहे आणि आंधळपणाचं सोंग घेऊन इथं जे संबंधित प्रशासकीय यंत्रणा जी आहे, प्रकाश गुरव नावाने जो ताबा घेतलेला आहे, ही प्रशासकीय यंत्रणा या सिव्हिलचा बट्ट्याबोळ करून भ्रष्टाचार करण्याचं काम या ठिकाणी करत आहे। गेल्या काही 2-4 दिवसापूर्वी या मिरज सिव्हिलमधनं बाळ चोरीला गेलं। याला जबाबदार डॉक्टर प्रकाश गुरव हे असून त्यांनी तात्काळ त्या पदाचा राजीनामा द्यावा। तसेच या ठिकाणाला जी सिक्युरिटी नेमण्यात आलेली आहे, ही सिक्युरिटी अत्यंत चुकीच्या पद्धतीने नेमण्यात आले। सिक्युरिटी कोणत्याही पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करत नाही। ती महिला त्या वार्डात जाऊन तिथं बाळ घेऊन येते आणि ते बाळ पिशवीतनं घेऊन जाताना रडत असल्याचा आवाज ऐकू येत असलेला सुद्धा त्या महिलेची चौकशी त्या ठिकाणाला करण्यात आलेली आहे। याला जबाबदार सिव्हिल प्रशासन आहे। तसेच सिव्हिलने अनेक मोठमोठे भ्रष्टाचार बांधकामाचा असेल, स्वच्छतेचा असेल, तसेच ठेकेदारांचा असेल, औषधाचा असेल किंवा नवीन चालू झालेला सिटी स्कॅन आणि सोनोग्राफीचा असेल, असे मोठमोठे भ्रष्टाचार केले। पण गुरव ह्या ठिकाणाला डोळेझाकपण करून सगळ्यांचे हप्ते घेऊन या ठिकाणाला एक आंधळेपणाचं सोंग आणि झोपेचं सोंग घेत आहे। त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, त्यांच्यावर शाईडी चौकशी करावी, तसेच त्यांना तात्काळ निलंबित करावा। म्हणून आज गुरव साहेबांना सांगायसाठी आम्ही या ठिकाणाला एक संदेश घेऊन आलेलो की गुरव साहेब, तुमचं काम डॉक्टर की करायचं नाही, डॉक्टर की सोडा आणि मसर बोडा। म्हणून आज आम्ही ही मस घेऊन आलेलो आहे। इथं सिव्हिलच्या प्रशासनाच्या दारात मस बोललेले आहे। येत्या काळात जर संबंधित प्रकाश गुरव यांच्यावर कारवाई झाली नाही व तिने पदाचा राजीनामा दिला नाही तर दलित महासंघाच्या वतीनं गुरव यांच्या तोंडाला काळं फासणार असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो।